नमस्ते मित्रांनो, आजचा भाग खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही सबस्क्राईब करताय, चांगली गोष्ट आहे. व्हिडिओला लाईक करा. तुमचा एक लाईक माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. पण तुम्हाला एक मेन मुद्दा सांगायचा म्हणजे आजच्या भाऊच्या धक्क्यावर कुणाकुणाची घेतली जाणार आहे शाळा, तेच मी तुम्हाला सांगणार आहे. काही प्रोमो समोर आलेत आणि तुम्ही बघितलेत, नाही बघितलेत, पण त्याच्यातले काही हिडन हिंट हिंट आहेत ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. आणि कोणत्या मुद्द्यावरती काय झाले ते पण सांगेल आणि काही इमोशनल जे काही बिग बॉसच्या घरामध्ये रात्री झालेलं होतं कालच्या भागात, ते पण मी बोलणार आहे मित्रांनो. कोण ओव्हर ॲक्टिंग करेल, कोण जेन्युइन इमोशनल झालं होतं, कोण खरं होतं आणि कोण फेक, ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करा मित्रांनो. तुम्हाला सांगतो भाऊच्या धक्क्यावरती सचिन दादाची शाळा घेतली आहे. कारण की जे आपण कॅप्टन्सी झाल्यावरती जेव्हा राणी होती, जेव्हा कॅप्टन कोणी नव्हतं तेव्हा राणी होती कोण? तुम्हाला माहिती आहे, राखी सावंत. तिने डायरेक्टली प्राजक्ताला बोललं होतं, नाटकं नकोय, तू काम कर, झाडू मार. त्या ह्याच्यावरती राखीने जे काही पीठ टाकलं तर प्राजक्ताच्या तोंडावर, ते सचिन दादाला म्हणजे आवडलं नाहीये. त्याच्यामुळे त्याने पण सचिन दादाने पीठ टाकलं प्लस पाणी टाकलं. त्या मुद्द्यावरती भाऊच्या धक्क्यावर रितेश दादाने डायरेक्टली सचिन दादाला बोललेलं आहे. हे कितपत खरे? तुम्ही घरामध्ये सचिन 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 नावाने वावरता, हा, त्याच नावाचं तुम्ही पूर्णपणे वाटोळं केलेलं आहे. म्हणजे असा एक्झॅक्टली असंच नाही बोलले, पण हाच हेतू आहे डायरेक्टली. म्हणजे सचिनचं खूप काही चुकले. तुम्ही एका महिलेवर पाणी टाकू शकता कसं? का टाकू शकता? हे या मुद्द्यावरती सचिन दादाची पूर्ण शाळा घेतलेली मित्रांनो. फक्त प्रोमो आलाय. त्यानंतर तुम्हाला सांगतो एक घरातला इमोशनल जे काही भाग झालता, त्यामध्ये कॉलवरती जेव्हा सागर करांडे बोलत गेलते, तेव्हा आपल्या भावना व्यक्त करायच्या होत्या. जे काही मनामध्ये आहे ते व्यक्त करायच्या सोडून सचिन दादांनी बिग बॉसच्या घरातल्या सदस्यावरच टार्गेट केलं. कारण की मी घरातला मोठा आहे म्हणून माझाच खंदा का वापरतायत, असंच काहीतरी भाष्य बिग बॉसच्या घरात झाले. याच मुद्द्यावरती रितेश दादाने पण सचिन म्हणजेच आपल्या सागर कराडीची पूर्णपणे शाळा घेतलेली आहे मित्रांनो. खरंच तर ह्या भागामध्ये तुम्हाला सांगतो अजून रुचिता रुचिता वरती पण भाऊच्या धक्क्यावरती खूप मोठा खुलासा होणार आहे मित्रांनो. तर या विकेटमध्ये कोण बाहेर जाणार हे पण. आणि दुसरं, राखी सावंत जेव्हा रडत होती, इमोशनली बाहेर येत होती, आईवरती प्रेम किती करत होती हे व्यक्त करत होती, तिला बापाने घरातून बाहेर हाकललं, ती मेहनतीनं पुढे गेली, फक्त आईचा सपोर्ट होता तिला, असं व्यक्त करताना जे काही ती रडत होती तिच्या भावनेनं, ते वाटलं की ड्रामा आहे. कुणाला वाटलं? अनुश्री आणि प्राजक्ताला. पण हे दोन्हीही बिग बॉसला पटलं नाही. त्यामुळेच तुम्हाला कुणाच्याही भावनेचा मजाक करायचा अधिकार नाहीये. तुम्हाला पटत नसेल तर तुम्ही घरामध्ये जाऊन बसू शकता. या मुद्द्यावर भाऊच्या धक्क्यावर होणार आहे गोंधळ मित्रांनो. आणि कोण जाणार आहे बिग बॉसच्या घरातून बाहेर, हे नाव मी तुम्हाला सांगणार मित्रांनो. याचं नाव आहे बिग बॉस